महायुतीमधील बंडखोरीबाबत वर्षावर खलबतं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावरती 4 तास बैठक. सांगलीच्या शिराळ्यामधील सम्राट महाडिक माघार घेणार, बैठकीत निर्णय. देवेंद्र फडणवीसांची आज सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषद. आशिष शेलार उपस्थित राहतील. विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून 32 समन्वयकांची नेमणूक, त्याचबरोबर 7 मुख्य समन्वयकांची देखील नियुक्ती. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी नागपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, स्मृती इराणी यांच्यासह केंद्रातील भाजपचे बडे नेते सभा घेणार आहेत. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या देखील सभा होतील नागपूरमध्ये. मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि मनसे सत्तेत असेल, महाविकास आघाडीत जाणार नाही आहोत. शिवसेनेमध्ये असताना माझा सर्वाधिक भाजपशी संबंध. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं वक्तव्य. राज ठाकरे भविष्य पाहतात का? मला माहित नाहीये. मला जनतेच्या मनातलं माहिती आहे. राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येणार. नाना पटोलेंचा राज ठाकरेंना टोला. देवेंद्र फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत इंस्टाग्राम पोस्ट केली. फडणवीसांनी राज ठाकरेंसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदेंनी घेतलं हे चुकीचं आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण ठाकरेंकडे असायला हवं होतं. TV9ला दिलेल्या मुलाखतीत अमित ठाकरेंचं वक्तव्य. 2017ला मी आजारी असताना 6 नगरसेवक पळवले. मातोश्रीवरून आल्यानंतर मी राज ठाकरेंच्या डोळ्यात पाणी आलं पाहिलं होतं. TV9च्या मुलाखतीमध्ये अमित ठाकरेंचं विधान. अमित ठाकरेंना पाठिंबा देणं ही आमची भूमिका. माहीमच्या जागेसाठी राज ठाकरेंनी पाठिंबा मागितला होता. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं आमचं मत होतं, असं फडणवीसांचं वक्तव्य. तर अमित ठाकरेंविरोधात उमेदवार उभा करू नये याला शिंदेंची मान्यता असल्याचाही फडणवीसांचा दावा. तर सरवणकर मात्र निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. राज ठाकरेंनी मला पाठिंबा द्यावा, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका, आमदार सदा सरवणकरांचं ट्विट करत आवाहन. सदा सरवणकरांना अर्ज मागे घ्यायला शिंदे सांगणार का? सरवणकरांच्या कार्यकर्त्यांना शिंदेंनी उत्तर द्यावं. माहीमच्या जागेवरून आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका. बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी विनंती करणार, मात्र महायुतीमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील, फडणवीसांचं विधान. बंडखोरी शमवण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न. भाजपनं उमेदवाराला विशेष विमानानं मुंबईत आणलंय. शिर्डीत पिपाडा दाम्पत्याची राधाकृष्ण विखेंविरोधात बंडखोरी. हेलिकॉप्टरनं एबी फॉर्म पाठवणं महायुतीमध्ये खोडा घालण्यासारखा. इगतपुरीचा फॉर्म देऊ शकले नाहीत भुजबळांची टीका. हेलिकॉप्टरनं अजित पवारांच्या 2 उमेदवारांविरोधात शिंदे गटाकडून एबी फॉर्म. आमच्यात कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाहीये. आमच्यातल्या सर्व बंडखोरांना अर्ज मागे घ्यायला लावणार. रमेश चेन्नीथला यांच्याकडून स्पष्ट. नाराजीत कोणी अर्ज भरला असेल तर त्यांची समजूत काढू, एकत्र बसून चर्चा करणार, संजय राऊतांची माहिती. मी अजित पवार गटाचा अधिकृत उमेदवार. भाजप आणि शिंदे गट काय बोलतात याच्याशी देणं घेणं नाहीये. नवाब मलिकांची प्रतिक्रिया. नवाब मलिक पूर्वीपासूनच आमचे सहकारी, त्यांना एबी फॉर्म दिला, यात काही नवीन नाहीये, परंतु याबाबत इतर मित्रपक्षांशी चर्चा करणार आहोत, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. अजित पवारांवरील चौकशी आघाडी सरकारमध्येच सुरू झाली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. गोपनीयतेचा विषय समोर आल्यानंच फडणवीस आणि अजित पवारांवर गुन्हा दाखल करा. RR पाटलांवरील अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका. शपथ घेतल्यानंतर देखील सीएम फाईल दाखवत असतील तर ही चिंताजनक बाब आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावर सुळेंना फडणवीसांवर निशाणा लगावलाय. अजितदादांनी RR पाटलांविषयी केलेले वक्तव्य वेदना देणार आहे. मी बहिणींना फोन करून माफी मागितली. सुप्रिया सुळेंची माहिती. मी मुख्यमंत्री असताना घोटाळा शब्द वापरला नाही. सिंचन घोटाळ्याबाबत आधीच स्पष्टीकरण दिलंय. कोणताही सहभाग नसताना मला भोगावं लागलं. माझं सरकार पडलं. पृथ्वीराज चव्हाणांचा निशाणा. अजित पवारांना आम्ही आबांच्या जागी बघत होतो. अजित पवारांकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. RR पाटलांच्या कन्या स्मिता पाटील यांचं वक्तव्य. 9 वर्ष दादांनी शब्द काढला नाही आणि आता ते बोलले, असं बोलणं आपली संस्कृती नाहीये. विशाल पाटलांची दादांवर टीका आहे. 1.5 वर्षांपूर्वीच RR पाटलांची पवारांकडे तक्रार. दादांनी पवारांना चौकशीची कल्पना दिली होती. छगन भुजबळ यांची माहिती. माझ्या वडिलांना कोणी त्रास दिला याचं योग्य वेळी उत्तर देऊ. वडील हयात असताना त्यांना मानसिक त्रास झालेलाही रोहित पाटलांना अजित पवारांचा निशाणा आहे. श्रीनिवास वनगा अद्याप घरी पोहोचले नाहीत. श्रीनिवास वनगा यांच्या पालघरमधील घरी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. श्रीनिवास वनगा यांच्या घरी कोणालाही जाण्यास सक्त मनाई. श्रीनिवास वनगा 4 ते 5 दिवसांनी स्वतः माध्यमांशी बोलतील. वनगांच्या पत्नी सुमन वनगा यांची माहिती. धनराज महालेंनी बंडखोरी केली असं मी म्हणणार नाही. वरिष्ठ स्तरावर बैठका घेऊन महालेंना माघार घेण्याची विनंती करणार. अजित पवार गटाचे नेते आणि उमेदवार नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. सर्वेमध्ये पुढे होतो त्यामुळे एबी फॉर्म मिळालाय. वरिष्ठ झिरवाळ यांनाच आता उमेदवारी मागे घेण्यास सांगतील. धनराज महाले यांचं वक्तव्य. मनोज जरांगे आज विविध समाजाच्या धर्मगुरूंशी संवाद साधणार. मराठा अल्पसंख्याक SC ST मतांचं समीकरण जुळवण्यासाठी मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरूंसोबत जरांगे चर्चा करतील. सुहास कांदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. कांदे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार. सुहास कांदेंना पाठिंबा देण्याबाबत आमचा निर्णय अजून व्हायचा आहे, जरांगेंचं वक्तव्य.
सुहास कांदेंविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. समीर भुजबळ यांचे समन्वयक विनोद शेलारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पश्चिम नागपूरमधून अपक्ष अर्ज दाखल केलेल्या नरेंद्र जिचकरांचा अर्ज प्रलंबित. आज अर्जावर निर्णय होणार. आक्षेप नोंदवल्यानंच अर्ज प्रलंबित राहिला आहे. भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माझ्या प्रचाराला कधी मोदी, गांधी, कधी सेलिब्रिटी आलेली नाहीयेत. एकदा सामान्य माणूस उभा राहिला की इतर कशाचीच गरज नसते. बच्चू कडूंचं वक्तव्य. श्रीनिवास वनगांची जागा धोक्यात असल्यानंच तिकीट कापल्या. वनगांनी नाराज होऊ नये. विधान परिषदेवर संधी दिली जाईल. केसरकरांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदी 12, 13 आणि 15 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर. मोदींच्या महाराष्ट्रात 7 सभा होणार. 12 नोव्हेंबरला मोदींची पुण्यात जाहीर सभा. राहुल गांधींची 6 नोव्हेंबरला मुंबईमध्ये पहिली सभा होईल. तर 5 गॅरंटी जाहीर करत राहुल गांधी प्रचाराचा नारळ फोडतील. विधानसभेसाठी भाजप नेत्यांच्या 173 सभा होणार आहेत. मोदींच्या 8, शहांच्या 20, फडणवीसांच्या 50 आणि बावनकुळे आणि गडकरींच्या प्रत्येकी 40 सभा होतील. विधानसभेसाठी ठाकरेंच्या 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई, विनायक राऊत यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. 5 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा. रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलं जाईल. ठाकरे गटाचे उमेदवार बाळा माने यांचं वक्तव्य. राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांबाबत निवडणूक आयोगाला चिंता. वातावरण बिघडवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होते का याची खात्री करा. निवडणूक आयोगाच्या पोलीस महासंचालकांना सूचना आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघात 50 हिंदू महासंघांच्या मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा आहे. हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी मनसेचे उमेदवार गणेश भोकरेंना पाठिंबा देण्याची केली आहे घोषणा. राजकारणाचा चिखल पवारांनी नाही तर फडणवीसांनी केला. फडणवीसांनी शिवसेना राष्ट्रवादी फोडली. राज ठाकरेंच्या आरोपांवर सचिन खरात यांचं उत्तर. शरद पवार भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरेंच्या भेटीला गेले. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार हे तावरेंच्या भेटीसाठी दाखल झाले होते. दापोली पाठोपाठ चिपळूण संगमेश्वरमध्ये एकाच नावाचे 2 उमेदवार. प्रशांत यादव, शेखर निकम यांच्या समान नावाचे 2 उमेदवार रिंगणात आहेत. बाळासाहेबांचे आशीर्वाद आम्हाला. आम्ही सर्व जागा निवडून आणू. 51 पैकी सर्वच जागा आम्ही यावेळी निवडून आणणार आहोत. शिंदेगडाचे नेते रामदास कदम यांचा दावा. नाराज असलेल्या कार्यकर्त्यांची माहिती घेत आहे. विरोधकात काम करणाऱ्यांना तिकीट दिलं त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. आत्राम कुटुंबावर विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. धसका घेऊन विरोधकांनी नांदगावमध्ये नामसाधर्म्य असलेला उमेदवार उभा केलाय. विरोधकांचा हा डाव उधळून लावू. ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांचं वक्तव्य. ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीशीच माझा संबंध नाही आणि बदनाम करण्यासाठी विरोधकांचं हे षडयंत्र आहे. भाजपच्या राहुल ढिकलेंची प्रतिक्रिया. जालन्यात अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरलेले आहेत. तर दोघांनी एकमेकांवर उमेदवारी अर्जावरून आक्षेप घेतले होते. चंद्रपूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार स्नेहल रामटेकेंचा उमेदवारी अर्ज अवैध ठरलाय. तर स्नेहल रामटेके यांनी समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघात दाखल झालेल्या 31 उमेदवारांनी अर्जापैकी 15 छाननी झालेले आहेत. तर 8 उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज हे 16 अर्ज बाद ठरले. कसबा मतदारसंघामध्ये 6 अर्ज बाद झालेत. 20 उमेदवारांच्या 29 अर्जांपैकी 14 जणांचे अर्ज वैध ठरलेत. महायुतीचे हेमंत रासते, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि मनसेचे गणेश भोकरे यांचे अर्ज वैध ठरलेत. 15 दिवसात 7 लाख नवे मतदार. लोकसभेच्या तुलनेत 50 लाख मतदारांची भर. सर्वाधिक मतदार हे पुणे जिल्ह्यात असून नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. ऑक्टोबरच्या शेवटीही मुंबईत थंडीची चाहूल नाहीये. आठवडाभरापर्यंत मुंबईत पहाटेचं तापमान 26 अंशांच्या पुढेच राहणार. मुंबईकडे उकाड्यानंच त्रस्त राहतील. मुंबईमध्ये विद्यापीठाची ऑनलाईन पेट 17 नोव्हेंबरला होणार आहे. विद्यार्थ्यांना पेपर सोडवायला 2 तासाचा कालावधी दिला जाईल. झोपू योजनांतील विकासकांची हकालपट्टी स्वीकृती झाल्यानंतर देखील इरादापत्र न घेतलेल्या विकासकांवर कारवाई. देशभरात दिवाळीनिमित्त खरेदीला बहर. वाहने, महागड्या गृहोपयोगी वस्तूंना सर्वाधिक मागणी. फटाके, मिठाईच्या दुकानांबाहेर रांगा. दिवाळीनिमित्त तयार फराळ खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. फराळाची मागणी बाजारामध्ये 70% वाढली आहे. दिवाळीनिमित्त फुलांच्या दरामध्ये 30% वाढ. लक्ष्मीपूजनासाठी फुलांची मागणी वाढली आहे. तर झेंडूच्या फुलांची सर्वाधिक मागणी. पुण्यातील खेड तालुक्यामध्ये माऊली सेवा प्रतिष्ठानकडून गरजू दिव्यांग आणि निराधार वयोवृद्धांची दिवाळी गोड, किराणा आणि दिवाळी फराळाचं वाटप. बांद्रा परिसरामधून अटक. अफजल मोहम्मद मुस्तफा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. जळगावमध्ये 2 तरुणांवर गोळीबार करत कोयत्यानं वार. तर जुन्या वादातून 7 ते 8 जणांच्या टोळीकडून तरुणांवर हल्ला. जखमी तरुणावर उपचार सुरू झालेत. पुण्यात गोळीबाराची घटना. 3 जणांकडून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जीवितहानी नाही. नवी मुंबईच्या सीवूड्स भागामध्ये 86,50,000ची रोकड पकडली आहे. कारवाईत 3 जण ताब्यात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांची कारवाई.
मुंबईतील दिंडोशी परिसरात 6.5 लाखांची रोकड सापडली आहे. तपासणी दरम्यान दुचाकीवरील व्यक्तीकडून रोकड जप्त केलेली रक्कम सराफा व्यापाराची असल्याची माहिती मिळते. पालघरमध्ये तपासणी दरम्यान पोलिसांनी 4 कोटीची रक्कम पकडलेली आहे. पैसे कोणाचे आणि कुठे घेऊन जात होते, पोलिसांकडून तपास सुरू झालाय. मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटात पोलिसांनी रोख रक्कम पकडलेली आहे. संबंधित वाहन नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होतं. पोलिसांकडून तपास सुरू आहे. नाशिकमध्ये झाडाझडतीमध्ये 2 ठिकाणी लाख रुपये सापडलेले आहेत. सातपूर परिसरामध्ये 20 लाख 50 हजार तर उपनगर परिसरामध्ये 11 लाख रुपये सापडले आणि सापडलेल्या पैशांचा राजकीय व्यक्तींशी संबंध आहे का याचा तपास सुरू झाला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1,55 लाख रुपयांचा अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आणि आता निवडणुकीच्याच कालावधीमध्ये पोलीस विभागानं मोठी कारवाई केली. पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. अश्विनी कदम नावाच्या 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले. तिन्ही अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून वैध ठरवण्यात आले. अंबरनाथमध्ये एकाच नावाने 2 उमेदवार, राजेश देवेंद्र वानखडे ठाकरेगडाचे उमेदवार तर राजेश अभिमन्यू वानखडे हे अपक्ष उमेदवार. ठाण्यातील मुरबाड मतदारसंघात सुभाष पवार नावाचे 2 उमेदवार, सुभाष गोटीराम पवार हे पवार गटाचे उमेदवार तर सुभाष शांताराम पवार हे अपक्ष उमेदवार. नाशिकच्या लासलगाव विधानसभा मतदारसंघात एकूण 30 उमेदवारांचे 35 अर्ज वैध ठरले तर 1 अर्ज वैध ठरलाय. लासलगावमधील पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील 4 जागांसाठी 63 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. अपक्ष उमेदवारांमुळे आता पक्षाचेच उमेदवारांचं गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जाते. धुळ्यात पाईपला बाजारपेठेमध्ये नसल्यानंच आता पपई रस्त्यावरच विकण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांकडून फळ उद्योग प्रक्रिया केंद्र उभारण्याची मागणी केली जाते. जळगावात शेतकऱ्यांना तब्बल 25 एकर कपाशीवर रोटावेटर फिरवलाय. कापसालाच आता भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर भागामध्ये ऐन दिवाळीत महिलांवर पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ. पाण्यासाठी महिलांची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्यांची धुळे बस स्थानकामध्ये मोठी गर्दी. खासगी वाहनधारकांकडून बसेसच्या भाड्यांमध्ये दुपटीनं वाढ. अकोल्यामध्ये दहशत माजवण्यासाठी देशी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक. शरद सहारे असं अटक केलेल्या तरुणाचं नाव. देशी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त. जळगावमधील शिरसोली पंचायत समितीतर्फे जिल्हास्तरीय स्वीप जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामस्थांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.